हे होलसेलमध्ये जातात गणपती। कारखाना छोटा आहे पण इथल्या मूर्त्या एवढ्या सुबक आहेत ना, देव स्वर्गातून आपल्या घरी येणार असं वाटतं। सुयश आपल्याला इकडच्या मूर्त्यांचे रेट सांगणार आहे। स्पेशली आपल्याला PUPचे गणपती बघायला भेटतात। या PUP आहे, त्याच्यानंतर इथे काथा आहे। आता इथे शेवटचा जो साचा असतो रबरचा, ते रिमूव्हिंगचं काम चालू आहे। खरंच म्हणजे कलाकारांनी आपलं प्राण ओतलंय असं वाटतंय ह्या मूर्त्यांमध्ये। कोलिनबाई हां, गेल्या वेळी महाराजचा राजा होता। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, सुप्रभात। मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं गणपती विशेष ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। तर आत्ता मी आहे दादर कळवे येथे आणि आज आपण हमरापूर कळवे जो आहे इथे असणाऱ्या गणपती कारखान्यांना भेट देणार आहोत। तर चला या विशेष ब्लॉगला सुरुवात करूया। खूप एक्साइटमेंट आहे कारण गणपती येत आहेत आणि चांगल्या चांगल्या गणपतीच्या मूर्त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे। तर माझ्यासोबत आहे या ब्लॉगमध्ये तेजस, जो आजच गावावरून आला आहे आणि 15 ऑगस्ट असल्याकारणाने मी व्हाईट टी शर्ट घातली, आपली ओला घेऊन आलो आहे। तर चला एक्सप्लोअर करूया। कारखान्याला सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच आपल्याला महाराजांची मूर्ती दिसली आणि तिथूनच पुढे आता कारखाने सुरू झालेत। हे बघा अशा प्रकारे घरोघरी गणपतीच्या मूर्त्यांचं काम सुरू आहे। चोहीकडे गणपतीच गणपती, गणपतीच गणपती, छोट्या मोठ्या मूर्त्या। तर अशाच प्रकारच्या चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कारखान्यांना आता आपण भेट देणार आहोत। हे बघा इथं आयशा आर्ट इथं आलोत आपण आणि इथं कच्च्या मूर्त्या जास्तीत जास्त बघायला भेटतात। आणि हे बघा अशा प्रकारे ह्या कच्च्या मूर्त्यांचं काम चालू आहे इथे। हे आपले साचे आहेत इकडे आणि इकडे पण आहेत। इकडे देव्या पण आहेत। सो पण सुरुवातीला तो आपल्याला गणपती जास्त बघायला भेटतील कारण एकदा गणपती बसले ना की नंतर मग देवांचं काम सुरू होतं, पण खूप कमी देवा बघायला भेटतील। हे बघा असे हे होलसेलमध्ये जातात गणपती। ह्याच्यामध्ये जिथे जे चांगले पेंटर्स आहेत त्यांना ह्या होलसेलमधून इथून मूर्त्या जातात। तर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल या कारखान्याची तर ह्याच्यावर बघा आहे इकडे। ठीक आहे, चला पुढे जाऊया। तर आता आपण आशीर्वाद कला केंद्रामध्ये आलो आहोत। तर इकडच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला। हे बघा इथे थोड्याशा मोठ्या मूर्त्या आहेत जास्त, आणि त्याच्यानंतर मग हे रेडीमधले गणपती बाप्पा आहेत डिस्प्लेसाठी। आणि त्याच्यानंतर असा संपूर्ण मोठा कारखाना आहे। स्पेशली आपल्याला PUPचे गणपती बघायला भेटतात। या PUP आहे, त्याच्यानंतर इथे काथा आहे, साचे आहेत आणि इकडे गणपती भरण्याचं काम चालू आहे, तुम्हाला दाखवतो। ते बघा अशा प्रकारे गणपती भरत आहेत साच्यांमध्ये फिट करून। छोट्या छोट्या मूर्त्या पण इथं रेडी करायला सुरुवात केलेली आहे यांनी। आणि सुरुवातीला बघा अशा हात वगैरे नंतर सेपरेट बनवतात आणि ते नंतर मग जॉईन करतात। आणि हा संपूर्ण खूप मोठा कारखाना आहे। आता इथं देव्यांचं काम चालू आहे कारण इकडे स्पेशली बघायला गेलो ना तर काम खूप लवकर सुरू होतं। एकदा दिवाळी झाली आणि पावसाला गेला की काम सुरू होतं गणपती बाप्पाचं। हे एवढ्या लवकर सर्व सुरू होतं आणि तिथून मग होलसेलच्या मूर्त्या सर्वकडे जात असतात। आणि आता फक्त ह्या लोकलच्या मूर्त्या आहेत, ह्या लोकलला त्यांना जिथं पाठवायचे असतात लोकल होलसेलर किंवा त्यांचे जे कस्टमर असतात त्यांच्यासाठी आहे। बाकी ज्या बाहेरच्या मूर्त्या आहेत त्या आधीच गेलेल्या असतात। तर आता आपण नवीन कारखान्यामध्ये आलो जिथं सतीश चित्रकला आपला गणपती बुक करायचा आहे। सो दरवर्षी आपण इथूनच गणपती बुक करतो। सुरुवातीला त्यांनी ह्या साईडला डिस्प्लेसाठी केलं आहे। तर चला आतमध्ये कारखान्यामध्ये जाऊया आपण, जिथं ऑलरेडी काम सुरू आहे कच्च्या मूर्त्यांपासून फायनल मूर्त्या करायचा। आता इकडे बघा पॉलिशिंग करतायत हे आणि जबरदस्त मोठा कारखाना आहे। तर बघा पूर्ण अजून कच्च्या मूर्त्या आहेत। ह्या जवळपास गणपती येतपर्यंत सर्व मूर्त्या खाली होतात कारण गेल्या वर्षी मी जेव्हा गणपती न्यायला आलेलो होतो ना तेव्हा हे संपूर्ण खाली होतं। इथं बघा पेंटिंग
त्यानंतर बिना सजवलेल्या ह्या देवीचं आणि अंबाबाईचं रूप बघा. आणि आपला विठुराया कसा वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. ही मूर्ती कशी वाटली नक्की 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 कमेंट करा. जबरदस्त केलेली आहे आणि जबरदस्त कलर कॉम्बिनेशन यांनी वापरलं आहे. त्याच्यानंतर मग या खाली मूर्त्या अशा प्रकारच्या इथं ह्या रेडी मूर्त्या आहेत. त्यांचासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला खाली इथं दिसत असेल. आणि हे बघा इथे पण आहेत कच्च्या मूर्त्यांचं काम चालू आहे सर्वकडे. हे बघा अशा प्रकारे असे सर्व कारखाने आहेत जिथे एका साईडला काम चालू असतं आणि एक कोपरा पकडतात जिथे डिस्प्लेच्या मूर्त्या केलेल्या त्यांनी. मित्रांनो आता चैतन्य आणि नवनाथ आर्टमधल्या मूर्त्या बघूया. त्या बघा सुरुवातीलाच जबरदस्त गणपतीची मोठी मूर्ती आणि त्याच्यानंतर इकडच्या मूर्त्या बघा. कारखाना छोटा आहे पण इथल्या मूर्त्या एवढ्या सुबक आहेत ना जबरदस्त. ही बघा कृष्ण जय हनुमान. हे बघ ती जबरदस्त मूर्त्या आहेत. ह्या बघा एकदम छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पण ॲट्रॅक्टिव्ह आहेत आणि त्यांचं कामसुद्धा तेवढंच जबरदस्त भारी केलं आहे. असं वाटणारच नाही की फक्त मोठ्या कारखान्यात जावं. अशा छोट्या छोट्या कारखान्यामध्ये अशा जबरदस्त मूर्त्या बघायला भेटतात ना की मन मोहून जातं. आणि खरंच म्हणजे ह्या मूर्त्या बघून मला असं फ्रेश वाटायला लागलं आहे भाई. हा आहे काहीतरी क्वालिटी आहे. जबरदस्त आहे. बरे आहेत ना. ते बघा अशा या साईडला पण आहेत. वाव शंकर भगवान बघा आपले. त्याच्यानंतर हे बघा पिंडीवर. त्याच्यानंतर हे बघा काय काय सांगावं किती किती नावं. जबरदस्त. हा पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. जबरदस्त खूप छान मूर्त्या इथं बघायला भेटल्या. आणि खरंच म्हणजे कलाकाराने आपलं प्राण ओतलं आहे असं वाटतं ह्या मूर्त्यांमध्ये आणि ते इथं आपल्याला अनुभवायला भेटतं आहे. त्याच्याच बाजूला प्रगती आर्ट्स म्हणून आहे तिथल्या पण मूर्त्या दाखवतो. तिथल्या मूर्त्या थोड्याशा मोठ्या आहेत. ह्यासुद्धा जबरदस्त आहेत आणि त्याच लेवलची पेंटिंगसुद्धा इथं आपल्याला बघायला भेटते. ह्या बघा वरच्या राखण्यातल्या ही बघा कोलिनबाई जबरदस्त यार एक नंबर. त्यांची डिटेल्स मी तुम्हाला ही बघा ओके. आणि त्याच्यानंतर मग हे 250Kच्या वरती गेलं आहे व्हायरल गेला आहे. ओके सो ही व्हायरल मूर्ती आहे इंस्टाग्रामची त्यांची. त्याच्यानंतर हा बघा जबरदस्त कलर कॉम्बिनेशन पण जबरदस्त आहे. आणि हा बघा दगडूशेठ हलवाई. आता आपण SN आर्टमध्ये आलेलो आहोत. इकडच्या मूर्त्या बघूया. जबरदस्त सर्व कारखाने आज कवर करायचे आहेत आपल्याला आणि सर्व कारखान्यातल्या गणपतीच्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा थोडंसं इथं LED आहे त्याच्यामुळे ते फ्लॅश होतं आहे. हां जबरदस्त. वरच्या साईडला बघा छोट्या मूर्त्या आहेत जबरदस्त आहेत आणि त्याच्या खाली या मोठ्या मूर्त्या. विठुराया विठेवरी उभा. या सुबक मूर्त्यांचं काम अशा प्रकारे होतं इथं बघा जबरदस्त. ह्या मूर्त्या जबरदस्त बघायला भेटतात. प्रत्येक ठिकाणी मूर्ती बघतोय ना प्रत्येक कला केंद्राची मूर्ती ही वेगळी बघायला भेटते आणि अशा प्रकारे कामं केली जातात. हे बघा ही जी डिटेलिंग आपण बघतो ना त्या पाठीमागे प्रत्येक कलाकाराची एवढी मेहनत असते. ह्या मूर्त्या बघताना कसं वाटते? खूप भारी वाटतंय मग मूर्त्या बघताना. कारण मूर्त्याची लेखणी आणि पाहूनच आपल्याला समजतं की मूर्त्या किती सुंदर आहे. ओके फर्स्ट टाईम आलास ना इकडे? हां फर्स्ट टाईम. तर आता साहिल कला केंद्र म्हणून आहे तिकडच्या मूर्त्या बघूया. इकडं ऑलमोस्ट मोठ्या मूर्त्या आहेत बघायला भेटतात. तिकडे छोट्या आहेत म्हणजे एकदम छोट्या नाहीत पण स्पेशली इथं मोठ्या मूर्त्या गेल्या वर्षीसुद्धा मी बघितल्या होत्या. आणि इथं ही मूर्ती बघा रेडीमध्ये आहे. कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा. जबरदस्त. आणि इकडच्या कच्च्या मूर्त्या दाखवतो. ह्या बघा अशा प्रकारे भरमसाठ जबरदस्त मोठ्या मूर्त्या आहेत इथं. गेल्या वर्षीसुद्धा ह्या कला केंद्राचा स्पेशल ब्लॉगसुद्धा मी बनवला होता. इकडच्या मूर्त्या दाखवल्या होत्या आणि कशा प्रकारे इकडची कामं चालू तीसुद्धा दाखवली होती. इथं अजून पण कामं चालू आहेत. ही बघा असा जबरदस्त मोठा कारखाना आहे आणि ही त्याची पाठीमागची कामं आहे. आणि इथं छोटे मोठे जे हातांचं वगैरे काम आहे ना ते असं सेपरेट पण केलं जातं. नंदीवाला
नंदीवाद मालाडचा राजा होता गेल्यावेळी हां मालाडचा राजा होता. हे सर्व जे मोठ्या मूर्त्या दिसतात ह्या मुंबईमध्ये ज्या आपण मूर्त्या बघतो गणपतीमध्ये त्या इथूनच मूर्त्या जातात आणि हा मालाडचा राजा म्हणून गेल्या वर्षी होता असं ते सांगतायत. सो ही खूप मोठी पंढेरी आहे जिथून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अमेरिकेलासुद्धा इथून गणपतीच्या मूर्त्या जातात आणि हे आपलं भाग्य आहे की अशी ठिकाण आपल्या जवळ आहे. अशा प्रकारे या कारखान्यामध्ये मूर्त्या रेडी आहेत आणि इकडची पेंटिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो आता आपण श्री गणेश कला केंद्रामध्ये आलेलो आहोत आणि इकडच्या मूर्त्या बघूया. इकडे मेन काम चालू आहे ते मला तुम्हाला दाखवायचं होतं. हे बघा सजावटीचं. हा मित्र सजावट करतोय गणपतीला अशा प्रकारे कापड आणि तिकडे एक जबरदस्त आपला कोळी नाकवा सजवायचं काम सुरू आहे. मित्र किती टाईम लागतो हे म्हणजे पूर्ण सजावट करायला? हां 1 ते 1.5 तास. 1 ते 1.5 तास जातो पूर्ण एक मूर्तीला. प्रत्येक ठिकाणी कारखाने बघायला भेटतात आणि इथं चालू आहेत कामं आणि बाजूला आपली शेती. मित्रांनो फिरता फिरता आता मी पोचलो आहे तांबडशेतमध्ये आणि इकडचा एक कारखाना मी शोधला आहे तो तुम्हाला दाखवतो जिथे फक्त संपूर्णपणे मूर्त्या ज्या आहेत वर्किंग केलेलं आहे म्हणजे फेटे वगैरे आहेत त्याला. तर हा काम खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडलं आहे तो तुम्हाला दाखवतो. तर आता आपण आहोत सुयश कला केंद्रामध्ये तांबडशेत इथे. तर आता आपल्यासोबत सुयश आहे. सुयश आपल्याला इकडच्या मूर्त्यांचे रेट सांगणार आहे. खालचे जे आहेत ते 2.5 आहेत त्याची 8,000 प्राईज आहे. 8,000 आहे. ओके वरच्या आहेत ज्या 2 फुटाच्या आहेत हां त्यांची 6,000 प्राईज आहे. ओके आणि ते वरचे जे सरळ आहेत ते 1.5 फुटाचे आहेत हां त्यांची 4,000 प्राईज आहे. 1.5 फुटाचे आहेत त्यांची 4,000 आणि इकडचे खालची ही समोर आहेत दिसतं. हे मिक्स आहेत गणपती. हा 2.25 फूट आहे त्याची 6,000 प्राईज आहे. हां हा ब्लू कलरचा आहे त्याची 7,000 प्राईज आहे. पेशवाई गणपती आहे हा. ओके आणि हे आपण 6,000 ला. ओके हा पण 6,000 आणि हा आणि हा पण 6,000. 6,000 अजून झाला नाही त्याचा ओके. काम बाकी. तर हे काम सुरू आहे आणि अशा प्रकारची रेंज आहे. जर तुम्हाला मूर्त्या हव्या असेल तुम्हाला एक आयडिया आली असेल की काय प्राईस रेंज आहे यांची. मित्रांनो फिरता फिरता आता मी पोचलो आहे हमरापूरमधल्या सुरेखा आर्ट्स येथे जिथल्या गेल्या वर्षीचा आपला हा व्हिडिओ लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला होता. तर तिकडच्या यंदाच्या मूर्त्या कशा आहेत त्या बघूया. गेल्या वर्षीच्या मूर्त्या खूप सुंदर होत्या आणि सर्वांना आवडल्या होत्या. यंदासुद्धा तशाच प्रकारचं कलेक्शन इकडे आहे. अजून रेडी होतं इकडचा संपूर्ण हा कला केंद्र.